राज्यात सध्या कोणतीही मोठी निवडणूक डोक्यावर नाही, तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत एवढी जोरदार इन्कमिंग का सुरू आहे? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या मालकीचा सर्वात मोठा कायदेशीर संघर्ष सुरू असताना त्याच काळात वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक आणि स्थानिक नेते शिंदेंच्या गोटात का येत आहेत? हा फक्त पक्ष विस्ताराचा नेहमीचा भाग आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी संघटनात्मक ताकद दाखवण्याचा मोठा राजकीय संदेश आहे? 34 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येतात, शेकडो कार्यकर्ते पक्षप्रवेश करतात, दुसरीकडे ठाकरे गटाला विविध ठिकाणी धक्के बसतात आणि भाजपही स्वतःच्या पातळीवर विरोधकांना आपल्या गोटात ओढतंय. तर या सगळ्या हालचालींच्या मागे नेमकं काय चाललंय? शिंदेंना आजच संघटना मजबूत करण्याची एवढी घाई का झाली आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सुप्रीम कोर्टात जर उद्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाच्या प्रश्नावर शिंदे गटासमोर अडचण उभी राहिली तर त्याला उत्तर देण्यासाठी शिंदे आधीच जमिनीवर आपलं राजकीय साम्राज्य मजबूत करत आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षफुटी, पक्षप्रवेश आणि सत्तेभोवती फिरणारी राजकीय गणित काही नवीन नाहीत, पण यावेळी टायमिंग महत्त्वाचा आहे. कारण एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा वाद ऐकला जातोय. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करतात. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातला फरक न्यायालयासमोर मांडला जातोय आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र न्यायालयीन लढाईचा निकाल येण्याची वाट पाहत हातावर हात ठेवून बसलेले दिसत नाहीत. उलट त्यांच्या पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. म्हणजे कोर्टात एक लढाई आणि मैदानात दुसरी लढाई अशी दुहेरी रणनीती सुरू असल्याचं चित्र दिसतंय. ऑगस्ट महिन्यातच शिंदे गटात विविध पक्षातील स्थानिक नेत्यांचे आणि नगरसेवकांचे प्रवेश झाले आहेत. 14 ऑगस्टला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेत काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकडे यांच्यासह 19 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशासोबत इतर संघटनांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं चित्र निर्माण झालं आणि त्यानंतर 19 ऑगस्टला सांगोल्यातील वैराग नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि 15 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे फक्त काही कार्यकर्ते नाहीत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाच आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे केवळ पक्षाची सदस्य संख्या वाढवत नाही, तर स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या आधीच राजकीय नेटवर्क उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा राजकीय अर्थ काढला जाऊ शकतो. आणि इथेच आकडा महत्त्वाचा ठरतो. 19 नगरसेवक अधिक 15 नगरसेवक म्हणजे शिंदे गोटात थेट आलेले 34 नगरसेवक, त्यात शेकडो कार्यकर्ते आणि विविध संघटनांमधील पदाधिकारी वेगळे. त्यामुळे प्रश्न असा की ही साधी पक्षप्रवेशाची मालिका आहे की शिंदेंचं ऑपरेशन लोकल बॉडी सुरू आहे? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट वारंवार सिद्ध झाली आहे की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची खरी ताकद केवळ आमदार आणि खासदारांमध्ये नसते. ती ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, तालुका आणि जिल्हा पातळीवरील नेटवर्कमध्ये असते. तुमच्याकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते नसतील तर मोठ्या निवडणुकीत मोठ्या घोषणांचा फारसा उपयोग होत नाही. आणि म्हणूनच स्थानिक राजकारणातील प्रत्येक पक्षप्रवेश हा भविष्यातील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. म्हणूनच शिंदेंच्या इन्कमिंगकडे केवळ आज कोण कोण पक्षात आलं या बातमीच्या चौकटीतून पाहणं चुकीचं ठरेल. यामागे मोठं राजकीय गणित असू शकतं. पहिलं गणित म्हणजे संघटन मजबूत करणं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसमोर गेल्या काही वर्षात सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे स्वतःची स्वतंत्र संघटनात्मक ओळख निर्माण करणं. कारण शिवसेना म्हटलं की अनेक दशकं बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि धनुष्यबाण हे 3 शब्द एकत्र आठवायचे. 2022 नंतर मात्र 2 गट तयार झाले. त्यानंतर शिंदे गटाने सत्ता मिळवली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाणही मिळवलं आणि स्वतःला खरी शिवसेना म्हणून मांडलं. पण आता सर्वोच्च न्यायालयात त्याच निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणूनच कोर्टात कायदेशीर लढाई सुरू असताना जमिनीवर राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गट करत असेल का, हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. कारण समजा उद्या न्यायालयीन निर्णय शिंदे गटासाठी प्रतिकूल ठरला, नाव किंवा चिन्हाबाबत काही बदल झाला, तरी शिंदे गटाकडे एक गोष्ट असावी लागेल, आमची स्वतःची संघटना.
म्हणजे नाव बदललं, चिन्ह बदललं, पण कार्यकर्ता आणि स्थानिक नेटवर्क आमच्या सोबत आहे हा संदेश देण्याची ताकद. आणि इथेच या पक्षप्रवेशांचा दुसरा राजकीय अर्थ समोर येतो. शिंदे गटाला जर उद्या धनुष्यबाणाशिवाय राजकारण करावं लागलं तर केवळ चिन्ह पुरेसं नसणार. प्रत्येक मतदारसंघात कोण उभा आहे, कोणत्या स्थानिक नेता सोबत आहे, कोणत्या नगरपालिकेत कोणाचं वर्चस्व आहे, कोणत्या गावात कोणाचा प्रभाव आहे, हे सगळं महत्त्वाचं ठरणार. त्यामुळे आजच स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात आणण्याची प्रक्रिया सुरू ठेवणं ही एक प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी ठरू शकते. पुढचं महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त विधानसभा निवडणुकीत कोण जिंकलं यावर ठरणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात कोणतं नेटवर्क किती मजबूत आहे, कोणाच्या हातात स्थानिक सत्ता आहे, कोणाकडे नगरसेवक आहेत आणि कोणाकडे बूथ पातळीवर कार्यकर्ता आहेत, यावरच पुढच्या मोठ्या राजकीय लढाया लढणार. शिवाय शिंदे गटाला ठाकरे गटाच्या भावनिक राजकारणाला उत्तर द्यायचं असेल तर केवळ बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करून भागणार नाही. त्यांना दाखवावं लागेल की आमच्यासोबत फक्त सत्ता नाही तर संघटनाही आहे. आणि म्हणूनच हा आकडा 34वर थांबतो की पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यात सर्वात मोठा राजकीय संदेश कोणता? तो म्हणजे शिंदे कोर्टाच्या निकालाची वाट पाहत बसलेले नाहीत. सुप्रीम कोर्टात जर धनुष्यबाणाबाबत प्रश्न निर्माण झाला तर त्याचा राजकीय धक्का कमी करण्यासाठी शिंदे गट जमिनीवरची ताकद वाढवतोय अशी शक्यता राजकीय विश्लेषणातून नक्कीच तपासता येते. कारण चिन्ह तुमची ओळख बनवतं, पण संघटना तुमची ताकद बनवते. धनुष्यबाण असेल तर त्याचा फायदा तर आहेच, पण धनुष्यबाण नसेल तर तेव्हा शिंदेंना स्वतःच्या संघटनेच्या जोरावर मतदारांसमोर जावं लागेल. म्हणूनच आजचे हे 34 नगरसेवक केवळ 34 आकडा म्हणून पाहू नका. हा आकडा एक राजकीय प्रयोग आहे. शिंदे गट किती वेगाने आपली संघटना महाराष्ट्रभर पसरवू शकतो याची चाचणी आहे. आज मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, एकीकडे सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या नावासाठी आणि धनुष्यबाणासाठी कायदेशीर युद्ध सुरू आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या जमिनीवर शिंदे गट संघटन वाढवण्याच्या युद्धात उतरला आहे. कोर्टात सिब्बल धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करतात आणि मैदानात शिंदे नव्या माणसांना आपल्या गोटात आणून आपली ताकद वाढवतात. म्हणजेच एकाच वेळी दोन लढाया सुरू आहेत, एक न्यायालयात आणि दुसरी महाराष्ट्राच्या राजकीय जमिनीवर. आता या दोन्ही लढायांपैकी कोणती लढाई शिंदेंना भारी पडते आणि कोणती लढाई त्यांना वाचवते हे पाहणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शेवटी प्रश्न फक्त एवढाच नाही की शिंदेंनी आणखी किती लोक फोडले. खरा प्रश्न आहे की धनुष्यबाण असेल तर शिंदेंची ताकद किती आणि धनुष्यबाण नसेल तर शिंदेंची ताकद किती. याचं उत्तर पुढच्या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्राला मिळणार आहे. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.